रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 4 ज्ञानकर्म संन्यास योग भाग 3. श्रोत्रादीनिन्द्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति शब्दादीन् विषयानन्य इंद्रियाग्निषु जुह्वति. काही योगिक स्तोत्र आदी करून ज्ञानेंद्रियांचा संयमरूप अग्नीमध्ये होम करतात, म्हणजे ज्ञानेंद्रियांचा निरोध करतात. काही योगी शब्दादी पंचविषयांचे हवन इंद्रियरूपी अग्नीत करतात. एक संयमाग्निहोत्री ते युक्तित्रयाच्या मंत्री यजन करीती पवित्री इंद्रिय द्रवी. एका वैराग्यरवी विवळे तव संयती विहार केले तेथ अपावृत्त जाहले इंद्रियानळ. तीही विरक्तीची ज्वाळा घेतली तव विकारांची इंधने पलीपली. तेथ आशा धूमे सांडिली पांचही कुंडे. मग वाक्या विधीची या निरवडी विषय आहुती उदंडी. हवन केले कुंडी इंद्रियाग्नीच्या. धारणा ध्यान समाधी रूप संयम हे अग्निहोत्र त्याचे आचरण करणारे कित्येक मूलबंधाधिक 3 बंधरूपी मंत्रांच्या द्वारे इंद्रियरूपी पवित्र अशा द्रव्यांनी यज्ञ करतात. दुसरे कित्येक वैराग्यरूपी सूर्यराज उदय पावल्याबरोबर संयमरूपी कुंडाची रचना करतात. मग त्या कुंडामध्ये इंद्रियरूप अग्नी प्रकट होतो. त्या इंद्रिय अग्नीने विरक्तीच्या ज्वाळा जेव्हा वाढतात त्यावेळी कामक्रोधादी लाकडे पेटू लागतात. त्या इंद्रिय अग्नीच्या 5 कुंडांतून आशारूपी धूर निघून गेलेला असतो. मग वेदांत सांगितलेल्या विधीच्या पद्धतीने इंद्रिय रूप अग्नी असलेल्या कुंडात विषयरूप आहुती देऊन ते यज्ञ करतात. सर्वाणि इंद्रिय कर्माणि प्राणकर्माणि चापरे आत्मसंयम योगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते. दुसरे कोणी ज्ञानाने प्रज्वलित झालेल्या मनोनिग्रह रूपी अग्नीमध्ये सर्व इंद्रियांची आणि प्राणांची कर्मे हवन करतात, म्हणजे ईश्वराशिवाय कशाचेही चिंतन करत नाहीत. एकी यया परिपार्था दोषु क्षाळिले सर्वथा आणि एकी हृदयारणी मंथा विवेकू केला. तो उपशमे निहटिला धैर्य भारे दाटिला गुरुवाक्ये काढिला बळकटपणे. ऐसे समरसे मंथन केले तेथ झडकरी काजा आले जे उज्जीवन झाले ज्ञानाग्नीचे. पहिला रुद्धी सिद्धी संभ्रमू तो निवर्तोनी केला धूमू. मग प्रगटला सूक्ष्म विस्फुल्लिंग तया मनाचे मोकळे तेची पेटवण घातले. जे यमनियमी हळुवारले आईते होते तेने साधुकपणे ज्वाळा समृद्धा. मग वासनांतराचिया संमिधा स्नेहेसी नानाविधा जाळिलिया. तेथ सोहम मंत्रे दीक्षिती इंद्रिय कर्मांची या आहुती. ते ज्ञानानळी प्रदीप्ती दिधलिया. पाठी प्राणक्रियेची श्रुवेनिशी पूर्णाहुती पडलिया हुताशी. तेथ अवभृत समरसी सहजे झाले. मग आत्मबोधीचे सुख जे संयमाग्नीचे हुतशेष तोची पुरवडाशु तेख घेतला तिही. एक ऐशिया इही यजनी मुक्त ते जाहले त्रिभुवनी. या यज्ञक्रिया तरी अनानी परिप्राप्यते एक. हे अर्जुना, अनेक साधकांनी विविध प्रकारचे यज्ञ करून आपल्या चित्तातील दोष नाहीसे केले आहेत. दुसरे कोणी हृदयाची अरणी करून विवेकाचा मंथा करतात. तो धैर्यरूपी भाराने दाबून शांतीरूप रज्जूने घुसळून गुरुवाक्यरूपी मंत्राने त्याचे मंथन करतात. समरसतेने मंथन केले असता त्याचा त्वरित उपयोग होतो आणि ज्ञानाग्नी प्रकट होतो. त्यावेळी रिद्धिसिद्धींचा मोह हाच उत्पन्न झालेला धूर नाहीसा होऊन जातो. मग सूक्ष्म अशी अग्नीची ठिणगी उत्पन्न होते. यमनियमांच्या अभ्यासाने वाळून हलके असे झालेले मन हे त्या ज्ञानरूपी अग्नीला पेटवण घालतात. त्याच्या आधारे ज्वाळा प्रज्वलित होतात. मग त्यामध्ये विविध प्रकारच्या वासनारूप समिधा
मोहरूपी तुपासह जाळतात. यज्ञ करणारा पुरुष मी ब्रह्मरूप आहे या मंत्राने त्या प्रदीप्त अशा ज्ञानाग्नीत इंद्रिय कर्मांच्या आहुती देतो. प्राणाच्या श्वासादी क्रियारूपी स्रुवापात्रासह ज्ञानाग्नीत पूर्णाहुती पडली असता सहजपणे निर्बीज अशा समाधीच्या ऐक्यामध्ये त्या यज्ञकर्त्या पुरुषाचे अवभूत ज्ञान झालेले असते. संयम अग्नीमध्ये होमद्रव्याचे हवन करून शिल्लक राहिलेले जे आत्मज्ञानाचे सुख तोच पुरोडाश मग ते सेवन करतात. अशा प्रकारचा यज्ञ करून अनेक लोक या त्रिभुवनात मुक्त झाले आहेत. या पुरुषांच्या यज्ञक्रिया जरी भिन्न भिन्न असल्या तरी पण त्या सर्वांचे प्राप्तव्य एकच आहे. द्रव्ययज्ञास्तपोयज्ञा योगयज्ञास्तथा परे स्वाध्याय ज्ञानयज्ञाश्च यतयः संशितव्रतः. त्याचप्रमाणे काही पुरुष ईश्वर अर्पण बुद्धीने आपल्या द्रव्याचा उपयोग लोकसेवेसाठी करतात. तसेच काही स्वधर्माचे पालन करत तपयज्ञ करणारे आहेत. काही अष्टांग योगरूप यज्ञ करणारे आहेत. काही कठोर व्रताचे पालन करणारे प्रयत्नशील पुरुष ईश्वराच्या नामाचा जप करतात. तसेच शास्त्राचे अध्ययन रूप ज्ञानयज्ञ करणारेही असतात. एक द्रव्ययज्ञो मणिपती एक तपसामग्री या निपजविती एक योगया गुही आहाती जे सांगितले एकी शब्दी शब्दू यजिजे तो वाग्यज्ञू म्हणिजे ज्ञाने ज्ञेय गमिजे तो ज्ञानयज्ञू. हे अर्जुना सकळ कुवाडे जे अनुष्ठिता अतिसाकडे परिचितेंद्रियांसीची घडे योग्यता वशे ते प्रवीणतेत भले आणि योग समृद्धी आथिले म्हणून आपण पातीही केले आत्महवन. त्यापैकी एकाला द्रव्ययज्ञ म्हणतात, एकाला तपोयज्ञ म्हणतात आणि अष्टांग साधनाने साधलेल्या यज्ञाला योगयज्ञ म्हणतात. ज्यामध्ये शब्दाने शब्दांचा होम केला जातो अर्थात विधीप्रमाणे वेदांचे अध्ययन केले जाते त्याला वाग्यज्ञ म्हणतात. आणि ज्या यज्ञात ज्ञानाने ब्रह्माशी एकरूपता प्राप्त होते त्याला ज्ञानयज्ञ म्हणतात. हे अर्जुना, हे सर्व यज्ञ करणे अतिशय कठीण आहे, कारण यांचे अनुष्ठान करणे अतिशय अवघड आहे. परंतु ज्यांनी आपली इंद्रिये जिंकली आहेत त्यांना मात्र ते करण्याची योग्यता प्राप्त होते आणि त्याचे आचरण घडते. ज्यांनी इंद्रिये जिंकलेली आहेत ते यज्ञकर्मामध्ये प्रवीण असतात आणि साधन समृद्धीने संपन्न असतात. म्हणून त्यांनी आपल्या जीवाचे आत्म्याच्या ठिकाणी हवन केलेले असते. अपाने जुह्वति प्राणम प्राणे पानम तथा परे प्राणापानगतिरुद्ध्वा प्राणायाम परायणः. कोणी अपानवायूच्या ठिकाणी प्राणवायूचे हवन करतात यास पूरक म्हणतात. कोणी प्राणवायूच्या ठिकाणी अपानवायूचे हवन करतात यास रेचक म्हणतात. काही प्राणायामामध्ये तत्पर असणारे प्राणवायू आणि अपानवायू या दोन्हींचा विरोध करतात म्हणजे कुंभक करतात. मग अपानाग्नीचे निमुखी प्राणद्रव्ये देखी हवन केले एकी अभ्यास योगे एक अपानु प्राणी अर्पिती एक दोही तेही निरुंधिती ते प्राणायामी मणिपती पंडुकुमरा. कित्येक योगी अभ्यासाने अपानवायुरूप अग्नीच्या मुखात प्राणरूप द्रव्याचे हवन करतात म्हणजे पूरक नावाचा प्राणायाम करतात. हे अर्जुना, काही साधक प्राणवायूच्या ठिकाणी शरीरात असलेल्या अपानवायूला बाहेर सोडून हवन करतात याला रेचक म्हणतात. कित्येक योगी प्राण आणि अपान या दोघांच्याही गतीचा विरोध करतात त्यांना प्राणायामी म्हणतात. अपरे नियताहारा प्राणान् प्राणेषु जुह्वति सर्वेप्येते यज्ञविदो यज्ञक्षपीतकल्मषः.
दुसरे काही योगी आहाराचे नियमन करतात आणि प्राणाचा प्राणवायूत होम करतात. हे सर्वही यज्ञ जाणणारे योगी यज्ञाने पापाचा नाश करून टाकतात. एक वज्रयोगक्रमे सर्वाहार संयमे प्राणी प्राणुसंभ्रमे हवन करीती. ऐसे मोक्ष काम सकळ समस्त हे यजनशीळ. जिही यज्ञद्वारा मनोमळ क्षाळन केले. जया अविद्या जात जाळिता जे उरले निज स्वभावता. जेथे अग्नी आणि होता उरे चिना. जेथ यजी तयाचा काम पुरे यज्ञीचे विधान सरे. मागुते जेथून वाओसरे क्रिया जातू. विचार जेथ न रिगे हेतू जेथ न निगे. जे द्वैत दोष संगे लिंपे चिना. कित्येक योगी वज्रासनाधिक हठयोगाच्या क्रमाने आहाराचा संयम करतात आणि प्रयत्नाने प्राणाचे प्राणाच्या ठिकाणी हवन करतात. याप्रमाणे हे सर्व यज्ञ करणारे मोक्षाची इच्छा करतात. यज्ञ करणे हा त्यांचा स्वभाव आहे. त्यांनी यज्ञाच्या आधारे मनातील सर्व प्रकारचे दोष घालविलेले असतात. त्यांनी सर्व प्रकारचे अज्ञान नाहीसे केल्यामुळे स्वाभाविकपणे मूळचे शुद्ध स्वरूप शिल्लक राहते. तेथे अग्नी व यज्ञ करता हा कोणत्याही प्रकारचा द्वैतभाव शिल्लक राहत नाही. ज्या ठिकाणी यज्ञ करणाऱ्याची इच्छा पूर्ण होते आणि यज्ञक्रिया संपून जातात आणि जेथून क्रिया या मागे परतून ओसरून जातात, ज्या ठिकाणी कोणत्याही विचारांचा प्रवेश होत नाही, कोणत्याही इच्छेचा स्पर्श होत नाही, जे द्वैत दोषाच्या संगतीने कधीही लिप्त होत नाहीत. यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम. नायं लोकोस्त्ययज्ञस्य कृतोऽन्य कुरु सत्तम. हे कुरुश्रेष्ठ अर्जुना, यज्ञाचा परिणाम जे ज्ञानरूपी अमृत त्याचे सेवन करणारे योगीजन सनातन परब्रह्माला प्राप्त होतात. जो कोणताच यज्ञ करत नाही त्याला ऐहिक सुख मिळत नाही. मग त्याचा परलोक सुखदायक कसा होणार? ऐसे अनादि सिद्ध चोखट जे ज्ञान यज्ञावशिष्ट. जे सेविती ब्रह्मानिष्ट ब्रह्माहम मंत्रे. ऐसे शेषामृते झाले की अमर्त्य भावा आले. म्हणून ब्रह्म ते झाले अनायासे. एरा विरक्ती माळ न घालीची जया संयमाग्नीची सेवा न घडेची. जे योग यागुण करिताची जन्मले साते. जया ऐहिक धड नाही तयांचे परत्र पुससी काही. म्हणून असो हे गोठी पाही पंडू कुमरा. असे जे अनादि सिद्ध परिशुद्ध आणि ज्ञानरूपी यज्ञामध्ये शिल्लक राहिलेले ब्रह्म असते, त्या ब्रह्माचे ब्रह्मनिष्ठ लोक हे अहम ब्रह्मास्मी म्हणजे मी ब्रह्म आहे या मंत्राचे सेवन करतात, म्हणजे ब्रह्माशी एकरूप होतात. याप्रमाणे यज्ञाचे शिल्लक राहिलेले ज्ञानरूप अमृत प्राशन करून जे तृप्त होऊन अमर होतात ते सहजच ब्रह्मत्व पावतात. जन्माला येऊन ज्यांना संयमरूपी अग्नीची उपासना घडत नाही आणि जे योग यज्ञही करत नाहीत त्या लोकांना विरक्ती माळ घालत नाही. हे अर्जुना, ज्यांचे इहलोकामध्ये आचार विचार उच्चार सात्विक नाहीत त्यांना परलोक मिळेल काय? म्हणून त्यांच्याविषयी बोलणे नको. एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे. कर्मजान् विद्धितान् सर्वा नेवं ज्ञात्वा विमोक्षसे. असे विविध प्रकारचे यज्ञ वेदवाणीतून विस्तार पावले आहेत. ते सर्व यज्ञ कर्मापासून उत्पन्न होणारे आहेत असे तू जाण. असे जाणल्याने निष्काम कर्मयोगाच्या द्वारे तू संसार बंधनातून मुक्त होशील. ऐसे बहुती परी अनेक जे सांगितले तुझ का याग. विस्तारुनी वेदे सांग म्हणितले आहाती. परी तेने विस्तारे काय करावे हेची कर्मसिद्ध जाणावे. ए तुलेनी कर्मबंधू स्वभावे पावेल ना. अशा प्रकारचे जे अनेक यज्ञ तुला सांगितले त्यांच्याबद्दल
वेदांत उत्तम तऱ्हेने वर्णन केलेले आहे, परंतु त्या विस्ताराची आपणास काय आवश्यकता आहे? ते सर्व यज्ञ शरीर, मन व इंद्रिये यांच्या क्रियांनी उत्पन्न होतात. ते सर्व यज्ञ फलाच्या इच्छेने केल्यास बंधन प्राप्त होते. ते सूत्र जाणले की कर्मबंधन प्राप्त होणार नाही. श्रेयान् द्रव्यमयाद्यज्ञाज्ञानयज्ञ परन्तप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. हे अर्जुना, सर्व प्रकारच्या द्रव्य साधनांनी साध्य होणाऱ्या यज्ञांपेक्षा ज्ञानयज्ञ हा श्रेष्ठ आहे. सर्व प्रकारची कर्मे शेवटी ज्ञानामध्येच प्राप्त होत असतात. अर्जुना, वेदू जयांचे मूळ, जे क्रियाविशेष स्थूळ, जया नभाळीयेचे फळ स्वर्गसुख, ते द्रव्यादी यागू कीर होती, परी ज्ञानयज्ञाची सरी न पवती. जैसी तारा तेज संपत्ती दिनकरापाशी, देखे परमात्म सुख निधान, साधावया योगी जन, जे न विसंबिती अंजन उन्मेष नेत्री. जे धावतया कर्माची लाणी, नैष्कर्म्य बोधाची खाणी, जे भुकेलिया धनी साधनाची. जेथ प्रवृत्ती पांगुळ जाहली, तर्काची दिठी गेली, जेणे इंद्रिये विसरली विषय संगू. मनाचे मनपण गेले, जेथ बोलाचे बोलके पण ठेले, जया माझी सापडले ज्ञेय दिसे. जेथ वैराग्याचा पांगू फिटे, विवेकाचाही सोसू तुटे, जेथ न पाहता सहज भेटे आपण पे. हे अर्जुना, ज्याचा मूळ आधार वेद आहे आणि ज्यामध्ये अनेक कर्मे सांगितली आहेत, तसेच ज्यापासून केवळ स्वर्गसुखाचे फळ प्राप्त होते, ते द्रव्यादी यज्ञ आहे. परंतु सूर्यापुढे जसे नक्षत्रांचे तेज लोपले जाते, त्याप्रमाणे सर्व यज्ञ ज्ञानयज्ञाची बरोबरी करू शकत नाहीत. परमात्म सुखाचा ठेवा प्राप्त करण्यासाठी साधक हे बुद्धीच्या डोळ्यांमध्ये जे अंजन घालण्यास कधीही विसरत नाहीत, ते ज्ञान चालू कर्माच्या समाप्तीचे ठिकाण आहे, जे कर्मातीत बोधाची खाण आहे आणि आत्मज्ञानाची भूक लागलेल्या साधकांच्या तृप्तीचे स्थान आहे. ज्याच्या ठिकाणी प्रवृत्ती पांगळी होते, तर्काची दृष्टी नाहीशी होते, ज्याच्या योगाने सर्व इंद्रिये विषयसंग विसरून जातात, ज्या ठिकाणी मनाचे मनपण संपून जाते, शब्दांची धाव थांबली जाते, ज्यामध्ये जाणावयाची वस्तू ब्रह्म हे प्रत्यक्ष अनुभवायास येते, जेथे वैराग्याचे दारिद्र्य संपून जाते, विवेकाची हाव बंद पडते आणि ज्याच्या ठिकाणी न पाहता सहजपणे ब्रह्माची अनुभूती येते. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेश्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. साष्टांग नमस्कार करून मनोभावे त्यांची सेवा करून निष्कपट भावनेने त्यांना प्रश्न विचारून ते ज्ञान तू समजून घे. ते तत्व जाणणारे ज्ञानी पुरुष तुला त्या ज्ञानाचा उपदेश करतील. ते ज्ञान पैबरवे जरी मनी आथी आणावे, तरी संतांया भजावे सर्वस्वेसी. जे ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंठा, तो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी. तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील पुसिले, जेणे अंतकर्ण बोधले संकल्पानये. ते सर्वश्रेष्ठ ज्ञान आपल्याला प्राप्त व्हावे असे मनात असेल तर संतांना सर्व भावाने भजावे. ते संत म्हणजे ज्ञानाचे घर आहे आणि सेवा हा त्यांच्या घराचा उंबरठा आहे. हे अर्जुना, संतांची मनोभावे सेवा करून त्यांना आपलेसे कर. शरीराने, मनाने आणि जीवाने त्यांच्या चरणी लागावे. सर्व प्रकारचा अभिमान सोडून त्यांचे दास्य करावे. ज्या आत्मज्ञानासंबंधी आपणास अपेक्षा असते
त्यासंबंधी आपण प्रश्न केला तर त्याचे उत्तर संत सांगतात. ते ज्ञान आपल्या अंतःकरणात बिंबले जाते आणि मनात संकल्प निर्माण होत नाहीत. यज्ञात्वा न पुनर्मोह मेवं यास्यसि पांडव येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयी. हे पांडुपुत्रा, ते ज्ञान प्राप्त झाले म्हणजे तुला पुन्हा भेदरूपी मोह होणार नाही. मी आत्मस्वरूप असून माझ्या ठिकाणी सर्व भूतमात्र आहेत असे तू या ज्ञानाने जाणशील. जयाचेनी वाक्य उजिवडे जाहले चित्त निधडे ब्रह्माचे निपाडे निशंकू होय ते वेळी आपण पेया सहिते ये अशेषेही भूते माझ्या स्वरूपी अखंडिते देखसी तू. ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल तै मोहांधकार जाईल जय गुरु कृपा होईल पार्थागा. संतांच्या उपदेशरूपी उजेडाने निर्भय झालेले चित्त ब्रह्माप्रमाणे शंकारहित होईल. त्यावेळी तू आपल्यासह ही सर्व भूते माझ्या स्वरूपात निरंतर पाहशील. हे पार्था, अशा प्रकारे सद्गुरूंची कृपा होईल. त्यावेळी तुझ्या अंतःकरणात ज्ञानप्रकाश उदयाला येईल आणि मोहरूप अंधकार नाहीसा होईल. अपि चेदसि पापेभ्य सर्वेभ्य पापकृत्तं सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं संतरिष्यसि. तू सर्व पापी लोकांच्या पेक्षाही अधिक पापी असलास तरी ज्ञानरूपी नौकेच्या आधाराने पापरूपी सागरातून अनायासे तरून जाशील. जरी कल्मशाचा आगरू तू भ्रांतीचा सागरू व्यामोहाचा डोंगरू होऊन अससी तरी ज्ञानशक्तीचे निपाडे हे आघवेची गाथोकडे. ऐसे सामर्थ्य असे चोखडे ज्ञानी इये देखे विश्वभ्रमा ऐसा जो अमूर्ताचा कवडसा तो जयाची या प्रकाशा पुरेची ना. तया कायसे हे मनोमळू हे बोलताची अति किडाळू नाही येणे बाडे ढिसाळू दुजे जगी. तू पातकांचे आगर भ्रमाचा सागर किंवा संशयाचा मोठा डोंगर जरी असलास तरी ज्ञानशक्तीच्या पुढे हे सर्व लहान आहे. इतके या ज्ञानामध्ये सर्व दोषांचा नाश करण्याचे सामर्थ्य आहे. निराकार परब्रह्माची पडछाया म्हणून असणारा हा जो विश्वाचा पसारा तो ज्ञानाच्या प्रकाशाला पुरेसा पडत नाही. म्हणजे ज्ञान झाले असता संपूर्ण विश्वभ्रम नाहीसा होऊन जातो. त्या दिव्य ज्ञानाच्या पुढे मनातील दोष घालविणे म्हणजे काय आहे. पण अशी तुलना करणेही योग्य नाही, कारण या जगात याच्यासारखे महान दुसरे काही नाही.